थेट आपण रायगडमध्ये जाणार आहोत, कारण अमित शहा हे आता रायगडमध्ये पोहोचलेत आणि रोपवेच्या सहाय्याने ते अगदी काही क्षणांमध्ये रायगडावरती जाणार असल्याचं कळतंय। सध्या रायगडमध्ये पाचाड इथे अमित शहा पोहोचल्याचं कळतंय आणि जिजाऊंच्या स्मृतीस्थळावरती जाऊन ते तिथे अभिवादन करतील। अमित शहा यांच्या सुरक्षेचे हेलिकॉप्टर हे सध्या पाचाडमध्ये पोहोचलंय। अमित शहांचा ताफा हा जिजाऊंच्या समाधीच्या स्थळापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन यानंतर अमित शहा अगदी थोड्याच वेळात रायगडावरती सुद्धा पोहोचणार आहेत। तर काही वेळामध्ये अमित शहा रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावरती पोहोचतील आणि याच रोपवेच्या परिसरामधून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी। थोड्याच वेळात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीत आता दाखल होतील आणि थोड्याच वेळात ते रोपवेने किल्ले रायगडच्या दिशेने मार्गस्थ होतील। आपण बघितलात तर मोठा पोलीस बंदोबस्त हिरकणीवाडीमध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी दाखल होतील आणि रोपवेच्या माध्यमातून ते किल्ले रायगडाकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून दुसरीकडे जर आपण बघितलं तर संपूर्ण हिरकणीवाडीमध्ये शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी कोणालाच या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी नसणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण आजूबाजूची बाजारपेठ असेल किंवा इतर घरामध्ये राहणारे जे काही नागरिक असतील किंवा गडावर येणारे जे पर्यटक असतील या सगळ्यांसाठी आता या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण हिरकणीवाडीचा हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात हा संपूर्ण केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा जो ताफा आहे तो थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल आणि या ठिकाणी रोपवेच्या मार्गाने ते किल्ले रायगडाकडे रवाना होतील। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। तर ही दृश्य आपण हिरकणीवाडीमधली बघत होतो आणि आमचे प्रतिनिधी गणेश मापरळकर त्या ठिकाणी आहेत। गणेश, काय आताची सध्याची अपडेट आहे? यामिनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हेलिकॉप्टर आहे तो आता किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे उतरलेला आहे। ते आता मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेलेले आहेत। थोड्याच वेळात आता ते हिरकणीवाडीतल्या रोपवे परिसरामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर रोपवेच्या सहाय्याने ते किल्ले रायगडाकडे या ठिकाणी रवाना होतील आणि त्यात तत्पूर्वी आपण जर बघितलात तर संपूर्ण हिरकणीवाडीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण येथील ज्या बाजारपेठा आहेत किंवा हिरकणीवाडीतली जी आजूबाजूची घरं आहेत ती देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। जवळजवळ 4000 पोलीस बंदोबस्त किल्ले रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि इतर काही जे नेते मंडळी आहेत ते थोड्याच वेळात रोपवे परिसरामध्ये दाखल होतील। त्यामुळे आता रोपवे परिसराला देखील पोलिसांनी मोठा घेराव घातलेला आहे। या ठिकाणी कोणालाही आता या ठिकाणी प्रवेश नसल्यामुळे या ठिकाणी शांतता पसरलेली आहे आणि थोड्याच वेळात आता अमित शहा या ठिकाणी दाखल होतील आणि गडाकडे मार्गस्थ होणार आहेत। यामिनी, अगदी गणेश, सध्या अमित शहांसोबत कोण कोण आहे? कारण त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत या संपूर्ण दौऱ्यामध्ये असं कळतंय। यामिनी, आपण बघितलं तर खाली किल्ले रायगडच्या पायथ्याशी जिथे हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे त्या परिसरामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा देखील थांबलेले पाहायला मिळतात। शिवाय खासदार सुनील तटकरे देखील आहेत आणि ते आता त्यांच्या ताफ्यासोबतच या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। अगदी गणेश, आपण बघतोय की जरी अमित शहा हे रोपवेच्या सहाय्याने जाणार असले तरी सर्वसामान्यांना मात्र इथे प्रवेश नाकारण्यात आलेला नाहीये। तर सर्वसामान्यांसाठी सुद्धा हा रोपवे खुला असेल? नक्कीच आपण बघितलात तर थोड्या वेळाने केंद्रीय गृहमंत्री ज्या वेळेला गडाकडे जातील आणि हा संपूर्ण ताफा आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही मंत्रिमंडळातले जे काही नेते मंडळी आहेत ते गेल्यानंतर मग काही अर्धा तासानंतर ही रोपवे सुरू होणार असल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। यामिनी, अगदी गणेश, शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीचा आजचा हा कार्यक्रम आहे। काय नेमकी तयारी करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि जे कोणी शिवभक्त या ठिकाणी पोहोचतायत त्यांच्या भावना काय नेमक्या? नक्कीच यामुळे आपण बघितलात तर किल्ले रायगडावर 345वी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यतिथी साजरी होते। तिथीप्रमाणे आपण बघितलात तर किल्ले रायगडावर गेल्या आठवड्याभरापासून ही जोरदार तयारी करण्यात आली होती। विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे या पुण्यतिथीला आणि त्यामुळे आगळ्या स्वरूपात हा पुण्यतिथीचा जो आहे कार्यक्रम तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासन असेल किंवा इतर काही जे प्रशासन आहेत ते या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून मेहनत करत होते आणि त्यामुळे 10 ते 12,000 शिवभक्त देखील या पुण्यतिथीला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। 4 ते 4,500 पोलीस देखील बंदोबस्त आहेत आणि त्यामुळे आपण बघितलात तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजसदरेवरनं जी पालखी निघणार आहे ती समाधी स्थळापर्यंत जाणार आहे आणि या पालखीसोबत स्वतः गृहमंत्री अमित शहा
हे या पालखीसोबत जाणार आहेत आणि त्यानंतर बरं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी ते त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहेत. आणि संपूर्ण असा जर आपण बघितलात किल्ले रायगडावरचा परिसर, तर राजसदरेपासून तर ते समाधी स्थळापर्यंत संपूर्ण बाजारपेठेपर्यंत हा सगळा जो परिसर आहे तो सजवण्यात आलेला आहे. होळीच्या मालावर देखील आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण किल्ले रायगडावर हा जो सजावटीचा जो तयार करण्यात आलेला आहे संपूर्ण भाग, तो पाहण्यासारखा आहे आणि त्यामुळं संपूर्ण किल्ले रायगड आज गजबजून गेल्याचं पाहायला मिळतंय. यामिनी. अगदी. गणेश, आपण बघितलं होतं की ज्या पद्धतीने अमित शहांचा हा दौरा आहे, एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत असतीलच, पण दुसरीकडे आता जे महत्त्वाचे नेते आहेत, उदयनराजे भोसलेंसारखे नेते आता रायगडावरती पोहोचल्याचं कळतंय. कोण कोण सध्या पोहोचलंय रायगडावर? यामुळे आपण बघितलात तर किल्ले रायगडावर सकाळपासूनच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, त्याच्यानंतर खासदार उदयनराजे असतील, अशी विविध मंडळी, आदिती तटकरे आहेत महिला व बालविकास मंत्री, त्या देखील वरती गडावर दाखल झालेले आहेत. आणि त्यानंतर अमित शहा यांच्या रोपवेच्या प्रवासानंतर ज्यावेळेला किल्ले रायगडावर आगमन होईल त्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ते सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळतंय. अगदी. गणेश, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी अमित शहांचा हा दौरा आणि त्याच निमित्ताने एका महत्त्वाच्या नियमाची, एका नव्या कायद्याची घोषणा ते करतील असं उदयनराजे भोसले म्हणाले होते. त्याचं नेमकं काय होणार आहे? महाराष्ट्रात जर बघितलं तर अनेक वादग्रस्त विधानं छत्रपती शिवाजी महाराजांवर काही व्यक्तींकडनं करण्यात आली होती आणि अशा या वादग्रस्त विधानावर कुठेतरी आळा बसावा किंवा अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तींवर चांगल्या पद्धतीचा कायदा लागू व्हावा, यासाठी खासदार उदयनराजे यांनी देखील मागील काही दिवसांपूर्वी असा काही कायदा आणावा की जेणेकरून असं कोणी वक्तव्य करणार नाही, याची ती बाजू मांडली होती. त्याच्यानंतर आज स्वतः उदयनराजे यांनी म्हटलंय की या कायद्याची आज अंमलबजावणी होऊ शकते. अमित शहा यांनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि असा कायदा अंमलात आणावा जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावर अपशब्द करण्यात होणार. त्यामुळं आता अमित शहा नक्कीच या संदर्भात कोणता निर्णय घेत आहेत किल्ले रायगडावर ते देखील पाहणं महत्त्वाचं राहील आणि त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय की नक्की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे नक्की या संदर्भात काय निर्णय घेतील ते आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. यामिनी. अगदी. गणेश, तुम्ही ज्या पद्धतीने हिरकणीवाडीची दृश्य दाखवली, जिथून आता अगदी काही वेळात अमित शहा त्या ठिकाणी पोहोचतील आणि मग पुढे किल्ले रायगडावरती जातील, अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणाला. नक्कीच आपण बघितलं तर संपूर्ण हिरकणीवाडी ते पाचाड ह्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जे रस्ते आहेत ते रस्ते शुकशुकाट झाल्याचे पाहायला मिळतात. संपूर्ण म्हणजे रायगडच्या प्रवेशद्वारापासूनच हा जो प्रवेश आहे तो नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण आजूबाजूच्या घरातली जी काही व्यक्ती आहेत त्यांना देखील बाहेर पडण्यास या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळं पूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पाचाडपासून तर ते रोपवे परिसर असणाऱ्या हिरकणीवाडीपर्यंत या 2 ते 3 किलोमीटर परिसरापर्यंत कोणालाच रस्त्यावर फिरण्याची देखील या ठिकाणी मुभा नाहीये आणि त्यामुळं संपूर्ण हा जो परिसर आहे तो आता शांतमय झाल्याचं पाहायला मिळतंय. अवघ्या आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी गृहमंत्री दाखल होतील असं या ठिकाणी पोलिसांकडून सांगण्यात येते. यामिनी. अगदी. गणेश, आताची जी दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना, जिजाऊंच्या समाधीच्या स्थळावरती आता अमित शहा पोहोचल्याचं दिसतंय. एकूण कसा असणार आहे पुढचा हा कार्यक्रम? आपण बघितलात तर आता किल्ले रायगडावर जी छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीसाठी संपूर्ण ही तयारी करण्यात आलेली आहे. गृहमंत्री अमित शहा यांची संपूर्ण नेते मंडळी आता गडावर वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासोबत काही इतर नेते मंडळी आहेत ते देखील सोबत आहेत आणि थोड्याच वेळात रोपवेने ते गडावर दाखल होतील. आपण बघितलात तर रोपवे ते किल्ले रायगड हा 4 मिनिटाचा जो अंतर आहे तो त्या ठिकाणी करावा लागतो. रोपवेने उतरल्यानंतर राजसदरेवर जाण्यासाठी किमान 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी चालत जावे लागतात आणि तिथून मग संपूर्ण हा जो राजसदरेवर आहे तो त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा स्वागत करण्यात येईल आणि स्वागत करण्यात आल्यानंतर ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि संपूर्ण मग पालखीचा सोहळा त्या ठिकाणी निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे आणि हा असा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर मग अनेक विषयांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करणार आहेत. अगदी. गणेश, एकूणच आपण या दौऱ्याविषयी बोलतोय. पुन्हा एकदा मी येते काही क्षणात तुमच्याकडे. सध्या आपण ही दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. अमित शहा हे सध्या रायगडमध्ये आहेत. हा 2 दिवसाचा त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे. आजची 345वी छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने किल्ले रायगडावरती जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, या कार्यक्रमाला अमित शहा हे उपस्थित राहत आहेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.